हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यमर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांतो एदोळते कर्णाले अंगाचे कवच कुंडल काडूक इंद्र इल विषयो इंद्राक ते कवच आणि कन्ना कुंडल दिल्लेले बदलाक इंद्राला दुखून ताणे शक्ती आयुध घेवचे जलरी ते शक्ती आयुध दितना ताका ಸ್ವಲ್ಪ एक नियम आणि घालनूची इंद्रान ते शक्ती आयुध कर्णा दिवचे जलरी हे विषय असनमे कर्णाले इतली विषय जल्लले विषय हंक कळले कोणाक इंद्रान कर्णाले कवच कुंडल घेऊन चमकला म्हणलेले विषय दुर्योधनाने कळले भारी दुःख जलकೈ इत्याक म्हळ्यारे दुर्योधनान आता भीष्मश्च पुरो द्रोणाचार्यश्च पुरो कोणयश्च पुरो जल्ले दुर्योधनाक कर्णान मेगेले पक्ष आशिल रीतिरी म्हळ्यार एक पक्ष कर्ण मेगेल्या पार्टीन तो अस म्हण जल्लरी म्हाका खंडीत सोल म्हळेल ना इत्या म्हळ्यार कर्ण अर्जुना समीत मारो समर्थो म्हूण म्हळेले एक मनांत आशिल्ले आनी कर्णाक ते कवच कुंडल आशिल्ले निमती जावन ताका खंयच्या युद्धांत ती मरण जायना म्हणलेले विशय दुर्योधनाक ಗೊತ್ತಾशिल्लो न्हय तशी आतां कवच कुंडलाची इंद्रान मेल्लिकೈ निमून दान घेवन म्हणली कुळ्ळे एक पंत पुरे भिल्लींची एक पंता ते मदान मस्तिरी उडतरशिल्ली पळतनी आम्ही गेलो वताचे आम्ही गेलो एक पंत स्तब्ध जल्लीची पुराय कडेरी हांगा पांडवांक भारी खुशी जल्की कशी जल्ली आहे म्हूण युधिष्ठिराल मनांतो कितले की वर्ष दुखून कर्णा एक सलोच्या जतकी नाकी आमकां म्हूण म्हणलेले एक भंय आशिल्ले पळय ते आजी ते कर्णाले इंद्रान येवन कवच कुंडल बेल्ले म्हणली ऐकल कुडले ते युधिष्ठिर एक पंत निश्चिंत जाल्लो कೈ कळवे आनी त्या वेळाक हे पळय काणी विषय जल्लोल विषय जनमेजयाक वैशंपायन सांगतना वैशंपायन आलेगी जनमेजय निमगिता त्या वेळाक पांडव खंय आशिल्लीची पांडवान खंयची वनवास आसतना की वनवासा नंतर की केदन हे पळय जल्लोल विषय म्हूण कळवे आनी वनवास जायते तन जल्लेली म्हूण म्हणला ताजे वनवास जाल्ली म्हूण जालें ताजे नंतर पांडवान कशें केल्ले हेमय विशय म्हाका सांगता म्हूण कळवे कडेरी तो सांगता की जनमेजया पांडव केदन जल्लेली हे विशय म्हळ्यार जयद्रथाक नाश केल्ली पळय मात्याचे नाश करचे म्हळ्यार ताका अपमान केलेले मात्याक आपण पुरे 5 शेंडेनी दवरनू कळवे तशी ताका एक विरूप केल्ले तागेले सैन्य पराजय केले द्रौपदी सोडवान हाडले पळय त्या वेळाकच सादारण 12 वर्सां वनवास जावनय लांबणचार आशिल्ले कळवे मार्कंडेय ऋषी तांगेल वटो आशिल्लीची ताण कितली की उपाख्यानांनी सांगले ताजे नंतर पांडव तांगेल वट्ट आशिल्ले तांगेल आश्रय आशिल्ले सर्व ब्राह्मणांक घेवन काम्यकमना दुखून बैतमना चमकलीची म्हणलेले पळय तेंच वेळाक इंद्रान हांगा कर्णाले की तागेले कवच कुंडल बेल्लेले म्हूण कळ्ळे त्या वेळाक मागीर कसं जाल्लें जयद्रथाले विशय जाल्लो न्हू ताजे नंतर कसं जाल्लें द्रौपदीक बिडगड करून तांणी तई चमकली पळय द्वैतवना मागीर कसं जालें त्या विशय सांग म्हाका म्हूण कडेन आतां काम्यकमनाक दुखून द्वैतवना चमकल्यांची तई द्रौपदी लोट वपास तशीच ब्रह्मचर्य व्रतांत वसत त्यांनी मिताहार कसं की सकडी एक नियम घालून घेऊन व्रतनिष्ठ जावनूची तई त्यांनी जीवन करत रसची कळवे एक पंथा कसं जात म्हळ्यार एक ब्राह्मण दैतवनांतूची अन्य कडेन तागेलो आश्रम थंय तो
ताई तागेल पुरे नियमानुष्ठान करूनच एक पण तागेले आश्रमा एक जिंकी धावून येईल. आश्रमा लागी एक वृक्ष, त्या वृक्षाचे गेल्ल्याक रुक्का गेल्ल्याक ताणे तागेले अरणी लांबून सोडची केदनाय थंयची कळवे. ते व्हड जिंकी दिसता ताका कोरजू खाल्ले ते माती ते रुक्का गश्टी तेन्ना व्हड शिंग न्हू मा ते वयरचे गेल्ल्याक लांबून कितले वयर घालका हाका काडूका जाल्यार हागेले इतले तरा घालका न्हू हात पावचे तितले तितले व्हड शिंगाचे चित्तल असता. ते शिंगात उदीक त्या अरणी ते ताण लांबा येईल अरणी शिंगात उदी शिरकल कुडले हाका घाबरी जाले हें धावले. ते अरण नानातलं ताका अग्निहोत्र करू जायना. अरणी म्हळ्यार एक रुक्काचे आयदन ताका तांत एक रुक्काक कुडको घालून मथन करचें. मथन करतना मथन दंड तांत वशिलके अरणींत ते मथन करतना तांत उज्ज येता तेंच उज्जो किटी तीच त्यांनी अग्निहोत्रा म्हळ्यार अग्नीक दवरचें कळ्ळें. तशी आतां तो अग्निहोत्री ब्राह्मण अरणींनी अग्नी म्हणटना दंडाची आवश्यकता ना नशी हें अग्नी म्हणटना दंडाची आवश्यकता ताका मस्तस तेच जावन आतां तें ना नशी ताका मस्त बाद जाल्लें भारी बेजार जालो. ताका पांडवाल उडक आसचेलो ब्राह्मणा रक्षण करचें क्षत्रियाल काम न्हय. आतां म्हाका आम कश्टार आसा म्हणटना हांव कोणा लेगी रक्षण निमगुचें धांवन वता आनी धर्मराया लेगी सांगता तो युधिष्ठिराले यशेश जाल्लें जिंकेन यशेश केल्लें म्हणून. आतां अरणी म्हणटना दंड घेवनू धांवला. आतां त्या जिंकेचे हेजे गुरुत्व पडला नाल्यार पुरय ते सोदून घेवन तुमी वचूंक आनी म्हगेलेक अरणींनी अग्निदंड हाण दिताचे वेळ म्हूण सांगून म्हगेले अग्निहोत्र पांय जेवूका न्हय पांय करना जाल्यार म्हाका मस्त बाद जाता न्यून जाता म्हगेलें अग्निहोत्रा कार्य कडेन. युधिष्ठिराक बारी बेजार जातके कुडले तो म्हणाल की हांव येता वचा आमी तागेले ब्राह्मणाले दंड सोदून हाण दिवया म्हणून. जिंके मागशी धांवलींच्यांनी कळ्ळें. जिंके दिसली तांकां ಸ್ವಲ್ಪ दूर धांवू भितरी धांवनू चमकलीची जिंके धांवन वची न्हय ಸ್ವಲ್ಪ दूर धांवू भितरी जिंके दिसचे सुरू जाले कुडले जिंके मारतरसाच्यांनी कस मारल्यार ते जिंकेक लागना. ಸ್ವಲ್ಪ वेळान जिंके माय जाता वापस ಸ್ವಲ್ಪ दूर वतान दिसता वापस ಸ್ವಲ್ಪ दूर वतान माय जाता अशी जाता कडेरी तांकां कसत जाल्यार यस पळय जिंके दुरूकच जायनी कडेन मस्त दूर वतर जिंके दिसयना. पांडवांक भारी वोंवटेला आयास जाल्ला तान येता आंग वोंवटेला कडेन तांणी कसं करताची एक रूख दिसता तांकां व्हड थंड वार येतरस आनी व्हड सावट आसता रुखाक व्हड दाटू रूख म्हणटा सावट आसता न्हू तांणी ಸ್ವಲ್ಪ वेळ हांगा बशा म्हणून बैसलीच कೈ कळ्ळें री नकुल म्हणाल कೈ अण्णा युधिष्ठिरालेगी अण्णा ते एक ब्राह्मणाक आमी तागेले अरणी म्हणटना दंड दिवका म्हूण सांगून आयिलीची कळ्ळें. येद्दोळ आमी खंयचे कामय लोप करनी आज आमी तागेले अरणी म्हणटना सोदून दिनी म्हणून जाल्यार आमी एक कार्यांत लोप केल्ल्या बरी जाता न्हय कसं करचें म्हूण सांगून नकुल निमगीत अशी ताका आमकां जाल्लें अण्णा येद्दोळ आमकां तशी जायनी न्हय म्हूण नकुल प्रश्न करता कडेरी धर्मराय सांगता की ना ना पदामस्ति मर्यादा न निमित्तं न कारणं धर्मस्तु विभजति अर्थम उभयोः पुण्यपापयोः म्हळ्यार आपत्कालारी ते केदन आपत्काल येता म्हणून सांगू जायना. आपत्काल केदन येता म्हूण सांगू जायना ताका आमी कांय आतां यो मागीर यो आतां म्हाका कश्ट नाका कसले सांगूच इतले काळ आमी कश्ट भोगील पळयतना कळना मे प्रति एकाक मुख्य कसलें म्हळ्यार यमधर्म मनशान पुण्य पाप केल्लें कसलें म्हूण सम आलोचना करून ताका पुण्याक केदन फल पापाक केदन फल म्हणून आलोचना करून दिवचें यमधर्मान म्हणून म्हणटना भीम म्हणाल कೈ अण्णा आतां आमकां कश्ट येयला वय न्हय म्हाका कसो दिसता गो तसो दुशासनान द्रौपदीक एक कामाचीक तांडून हाडल्या वरी राज्यसभेक तांडून हाडलेले पळय त्या वेळाक आमी संहार केल्लेले जाल्यार ताका हे पळय कश्ट आमकां येनाशिल्लें म्हणून अर्जुनूय म्हणाल कೈ पळय खंय विशय खंय येयलो पळय तूं सांगिल्लें सम भिमा ते दिवशी ते महासभेंत तो कर्णान एक नमने उलयलेच पळय द्रौपदी खातीर तेन्ना हांव क्षमागुण अण्णान आमकां आज्ञा दिनी म्हणून तो बशिल्लेची आमगेली हें आपत्ता पळय कारण म्हूण कडेरी तेदना सहदेव म्हणाल की ते दुसो त्या पगडी खेळतना हे दुष्ट शकुनीन इतलें मंचन केलेलें म्हणून कळ्ळां म्हाका कळ्ळें कुडलें ताका मार्क आशिल्लें संहार करूंक आशिल्लें तेन्ना आमकां इतलें कश्ट येना आशिल्लें
अशे कडे रे धर्मरायो तशी आम्ही करूनच आम्ही धर्मार सुका अशी तशी म्हणून चेडू भावंडा पळय समाधान करता काही आणि नकुला सांगता आपल्या या रुखार चढ आणि सुत्तू पळय खंय उदा दिसता म्हूण पळय थंय वचा उदा पिवच्याक म्हूण कळ्ळें कडेन रे पक्का न्ही तुका खंय दूर थंय उद्दा दिसना तेदना उदका सॅल खंय आसा म्हूण गेल्यार खंय कळटा गो तसवें तें रूख सन्न जड्ड रूख पुणी समजता उदका सॅल आशिल्ले कडेन सन्न जड्ड भरती वाड्डून आसता म्हळ्यार जडकूट म्हणटा पळय ते वाड्डून आसता थंय उदका सॅल आसा म्हणल्याक तसले खंय जो दिसतवे पळय म्हूण सांगून सांगता कळ्ळें पुराय जेन्ना खंय वोंवटेला तान येयला म्हणटना आमी ते इल्लागी खंय उदास म्हूण सोदून वचचें लायक न्हू नकूल वयरी उरकार चडलो खंय कडेन वय ताका दिसता कडेन म्हणाल खंय अण्णा हेंचे दिक्कांतू ಸ್ವಲ್ಪ ದೂರ मस्त वृक्ष समूह आसा आनी सारस पक्षी म्हळ्यार उदका भितरी आसची पक्षी ती ते सारस पक्षीचे स्वर सारस पक्षीन रडचे म्हाका आयक पडतरच तशें न्हू हांगाची खंय एक सरोवर खंडीत आसच्या पुरो म्हूण तेदना यो म्हणाल खंय धर्मरायो वस आतांची बेतळीका घेवन यो आनी बेतळीक म्हळ्यार कळ्ळें बाण घालची चील तांणी पाटी घालून घेता पळय तांगेले विंगड कसो आसा थंय बाण बेतळीक मात्र घेवन येयली तांणी ते बेतळीक घेवन वस आनी तांतू उदक भरून हाडी कडेन नकूल त्या बेतळीक बरें घेवन चमकलो जाल्यार हे सरोवर मेळ्ळी ताका स्फटीकशी स्वच्छ उदक खंय सारस पक्षी बरें आशिल्ले त्या उद्दा पळयले कुडले नकुलाक तांणी ना वोंवटेलो न्हू पिवया म्हूण आसचेले की उदका लागीं वतनाची आकाशवाणी जाली की ताका मातात साहसम कार्शिम मम पूर्व परिग्रह प्रश्नान उक्त्वा तू माद्रेय पिबस्वच हरस्वच म्हळ्यार चेडा माद्रेय म्हळ्यार माद्रेल पूत न्हू तू पळय ते तसले ते शरीरवाणी कोणाला पळय तांकां आनी कोण म्हणून गोतस म्हूण जालें ना उदक आपुणका सुरवेक हें सरोवर मेगेल जाल्यार देखून कोणाक उदक पिवेता म्हळ्यार मेगेल प्रश्नाक उत्तर दिलें जनान मात तू सुरवे मेगेल प्रश्नाक उत्तर दी मागीर जाय कितले जाय तितले उदक पी वोर न्हू भांडाक दी ಹಂಗ ನಕುಲ ಸುತ್ತು ಸುದ್ದಿತ ಕೊನೆ ದಿವಸನ ಕಸಕಿ ಕೊಣಾಲ್ಕಿ कुशालकी मेगेल कन्ना कसकी ऐक पडची कसकी सुका म्हणटनी तांणी वोमट्याला नव्हतो प्रश्न की उत्तर की म्हणून सांगून तो ताका ताळमेना सीदा उद्दा पिल्लोची पिल्लेले मरुक्षणाक पडलो तो मोरनू पडलो कळवे हांग कितली वेळ जाल्यार नकुल येनी म्हणटना सहदेवा सांगता सहदेवा बस म्हणून कडे सहदेव चमकलो पळयल्यार तशें सरोवरा लागीं तो नकुल पडला कळ्ळें सहदेव धाकलो कडे ताकाय मस्त तान येता तवय उदक काडू वतना हेंच आयक पडता ताका त्या वेळाक वा आयकना नशी हें कसल हागेले प्रश्न म्हणून ताका सहने ना तो उदक पिता तवय पडता युधिष्ठिरू पार्था पेटयता वस तूं पळोवन यो तवय चमकलो थंय तशी जाल्लें कळ्ळें तांणी न्हिदलेंशी ताका दिसता कळ्ळें दुखय जाता ताका कसो जल्ला हांकां म्हूण कुडले सरोवरा सुत्तू कोण हांकां मारले कसं जाल्लें म्हूण सोदयल्यार कोणय ना कळ्ळें कसले जेवो उदक जाय म्हणला अण्णान वचून विशय सांगल्यासय म्हूण सांगून उदका लागीं येवका म्हूण म्हणटनाच वापासय किमासीदसी पानीयम नैतच्छक्यं बलात्वया कौन्तेय यदि प्रश्नान् तान् मयोक्तान् प्रतिपत्स्यसे ततः पास्यसि पानीयं हरिष्यसि च भारत तू उदकाला आयलावे उदक पितवे बलात्कारान उदक पिवून पळयतवे तुका जायना खंडीत कळवे हे कमतेया मिगेल प्रश्न पुराय आयक त्या प्रश्नेक समजावन उत्तर दी मागीर ते सरोवराचें उदक तुका पिवचें जाता जाय जाल्यार तितलें होरूकय जाता तुका म्हणटना तो पार्थ सांगतकय तूं अदृश्य जावन राबून उदक पिवू नका मरताची म्हणून सांगचें तूं कोण येद्र येतो धैर्य आसल्यार कळ्ळें प्रत्यक्ष जावन येवन म्हाका तडशी उदक वरनाशी तुका एक क्षण भितर बाणान मारता की ना म्हूण पळय म्हूण सांगून दश दिक्कू पुरय बाण सूण पंजरशी केले की ताणें आनी खंय खंय दुखून शरीरवाणी आयक पडता थंय थंय दुखून तो बाण प्रयोग करता कडेरी बाण प्रयोग केल्लेची कडे ताका कसले दिसांनी कोणेय मेल्लेले दिसांनी कसले कितके राबले शरीरवाणी वो कुडले उदक पिता म्हूण सांगून वता पिवच्याक वापास तूं पिवू नका सांगिल्लें आयक तूं मर्त खंडीत म्हूण म्हणटना वापस तो उदक पिता न्ही तोवय मरता अर्जुनूय येनी भिमा पेटयले भीम येवन पळयता अशीची
पूरजने मोर नसायचे कोण सहदेव नकुलू अर्जुनू तक्क बारी आश्चर्य जाता कोण की मिग्गेल भावंडा मार्का म्हणजे तो राक्षस की यक्ष की जाऊ नसू का आता ಹಂಗೆಲ್ಲ ಒಟ್ಟು ಖಂಡಿತ ಯುದ್ಧಕ್ಕೋರ್ ಕಾವ ಮಿಗಲ್ ಬಂಡ ವಾಪಸ್ ಹಾಡ್ಕ ಜಲ್ಲರಿ ತಾಜಿ ಬಿತರ ಹಾಮೈ एक उद्दा पित्ता म्हणून सांगून तो उद्दा पिच्याला गेलो कळवे कडेरी उदका स्पर्श कोर का म्हणताना ते यक्ष ते मला दिसना न तिले अदृश्यवाणी वापस तशी म्हणली तू आपण का उदा आपण का या सरोवर मी गेले प्रश्न उत्तर दिलेले जनान मात्र या सरोवरांतून उद्दा पिवेत तू आपण वचनू का म्हण जलरी भीमुई तागेला तशी युद्ध करून नागतं नाश कोर का मिगेल बावंडा कश केला ना उद्दा पिते सुरवे का म्हणून सांगून उद्दा आपलं कोडलं तवाय पडलं युधिष्ठिर राखून 4 जण नाची कसं अवस्था बा कसं जल इतले वेळा अवकाशले कोण 4 जण कशी म्हणून म्हणा रे कसं एक कष्ट इला रे जेव्हा कंचे एक युद्धा प्रसंग येवो कोणाला की तांका युद्ध कोरका जावो कसं जल रे त्यांनी गेलवून येऊ का तसं वीरादी वीर कसं जालें हांकां म्हूण सांगून आंबल सोदीत तांकां म्हूण युधिष्ठीर चमकलो ताका एक नमने हृदय बडबड येत की हृदय बडबड येत कसं जालें मागीर वतन आलोचन करत की कसले जेव भूत पिशासाचे बादस्व्यांगा दुष्ट प्राणीन जेव मारलवे जेव त्या परे साध्य ना प्राणी इलेरी त्यांनी एदुरसीताची भूत पिशास परे त्यांनी केर करण्याची एक कारण कसले म्हूण दिसतं म्हळ्यार खंयचे जेव एक महाऋषी मुनीक अनादरण जेव केल्ले त्यांनी जेव शाप दिल्ले की उद्दा म्हणून वचून चमकल्यांचे उद्दाका मेळना नशे आनी की सोदीत रसावे अरण्यांत काही वाट चुकल्यांचे वात म्हणून सोदीत रस कळवे कडे सोदून मुखार वत्ता आता काय ते सरोवर खंयची दिकानस म्हूण लेखला पळय तेचे दिकान वचून पळयता 4 जण भावंडय एक सरोवरच पळयते ते सरोवरा दंडेरी 4 जणी मोरून पडल्यांची तांकां पळोवन धर्मराया बारी दुःख जतके दोळ्यां भितर उद्दा भरतके कळवे रडतके गळगळीची आनी म्हणटके यो भीमा तुवय मेल्लवे तू प्रतिज्ञे केलेलं नव्हे दुर्योधनाक तागेले 2 जांगय मोडता दुशासनाल रगत पित्ता असल पुरे तू प्रतिज्ञ करून तू मेल्लो म्हणल्यार आनी ती प्रतिज्ञ पुरे व्यर्थ जाल्ल्या बरीची आम एकलो युद्ध करून ते कौरवांक एदुरसूचे आसवे म्हणून सांगतरस मागीर हाका पार्थ आपळोन सांगतकय कळवे आमगेल विशयांतू देवतेन समीत मिगेल अम्माला येवन अशी सांगिल्ल नव्हे सहस्राक्षादनवरह कुंतीपुत्रस्तवेती वै तुगेल यो पुत्र इंद्राक समान जावन आशिल्लो इंद्रालो अंश म्हूण कुंतीले सांगिल्ल नव्हे त्या वेळी पट्टी जल्वे तुवय मोर्न पडलवे म्हूण मात्र न्ही पारियात्र पर्वतांतू आमी वतना सर्व पारियात्र पर्वतांतू तू जन्म आयलो त्या वेळार तांचे सुತ್ತमुताचे सर्व प्राणी पक्षी वृक्ष पुरे एकल्याक सांगिल्ले कसले म्हणारे सगळे कुला संपत्ती व एकलोच भौशीघ्र जावन हाडता कुल कीर्ती नष्ट जाला रे हागेल निमतीची कुलकीर्ती वैरेवची युद्ध करला री या चरडा सोलसीतल कोणेय नांची म्हणून सांगिल्ल नव्हे आत अजेय प्रतिरथ जाला रे तुका यश मरण येयली कसं कतीर म्हणून सांगतरस आनी म्हणटकय तू सव्यसाची आनी भीमाल तसोल भाव असं म्हणून हांव नकुल सहदेव युद्धांत आमी गेलो वता म्हूण निश्चिंत रशिल्ली तुमी 2 जण मेल्ली जाल्यार हांव कसो करची जल्वे अन्येक कसं न्ही म्हूण म्हळ्यार तद नंतर माद्रील पुत्रांक आवेच पळयता तांकां जाग्रतेर पळयत म्हणून मिगेल अम्मा माद्रीक हांव उत्तर दिलेलें नव्हे आतां हांव मरणा नंतर स्वर्गा चमकले रे तूं मिगेल पुत्रांक तू पळील खंय तांणी सुरवेक मोर येयलेत म्हणून तिणी म्हणल्यार कशी म्हूण सांगून भारी दुःख करतरच खंय भारी तागेले भिवन ताका म्हळ्यार भय्यान म्हळ्यार एक नमने बावंड नवे मेल्लेलींच्या आंगा दुखून दळीची मैली खंय अशी जेवका म्हूण जेव आशिल्लें दिसता कसं करचें म्हूण मागीर इलेक्ट खंय मेगेल भावंडाल तसले पराक्रमींग गेल्ले मरणाक कारण कसं लश्चा पुरो म्हूण सांगून तो आलोचन करता कसं केल्लें ताका कसं म्हूण मना वचना मागीर कळ्ळी खंय ताका कसले जेवो आमी जावचे आशिल्ले कसले सैसूच्या जायना म्हूण सांगून तडसूच्या जायना म्हूण सांगून सूक्ष्म जावन भावंडांक पळयल्यार कोणकी शस्त्र प्रहार करून मारला म्हूण लेखल्यार आंगेल आंगारीन तो शस्त्र प्रहार चिन्ह ना नैशाम शस्त्र प्रहारो अस्ति पदम नेहास्ति कस्यचित् आनी कोणेकी येवन मारला म्हणून लेखल्यार हांगा सुतमुत्त विंगडाल पाय्या चिन्ह ना आंगेल 4 जनाल सोडल्यार आनी कसं म्हळ्यार भूत महदिदम मन्ये खंयचे एक भूत
आशिल्वे हांगा महाभूतश्च्या पुर्वे युद्धाचे प्रसंग ना हांगा तांणी महाभूत आशिल्वे ते जेव मारलिवे म्हूण मागीर कसले जेवो सुरवेक उद्दा पिता मागीर हें कसं रहस्य म्हूण मागीर हांव पळयता म्हूण सांगून तो उद्दा पिवका म्हणून उदका लागेतना ताका अन्यक आलोचना येयली भिमाक विश घालून मरयता म्हणून मरोच्या पळयलेले दुर्योधन जेवो हांगा घेवन हें तटाकांत कसले विश घाल्ले की आमकां कसले ना आमकां कसले हांगासचे आमी म्हणून कळ्ळा पळय तांकां द्वैत मन आस म्हूण घोसना मागीर हांगा एक ताणें जेवो विश घालून ते जिंकेक माया जिंकी दिसता ताणें हांगा येवचें तशी हे शकुनील कसले वपास कसलो खेळू दिसता असल पुरे ताका मना येता दुर्योधनान तो कसले करता ताका धर्म करचे खंयचे अधर्म खंयचे कळना ताका तो वट्रास पाप कर्मी न्हय तो खंयचे वेळा कोणाला जीव काडच्याकय लज्जी बिनी ना ताका म्हूण सांगून ताका दिसतरस अशी नाना आलोचना करता तो कशी मेली कडेन रे मागीर ताका दिसता विषमय जल्ला उद्दाक म्हूण लेखला रे मिगेल बावंडांक गेल तोंड पळयला रे विष पिल्लेले चिन्ह समीत ना म्हळ्यार विष पिल्यार तोंड एक दारूण जाता भीकर जाता आनीक कसं म्हळ्यार नीळ जाता हांगा हें कसलें ना तांणी गोरे तशी आसाची एक उत्सर मात्र ज्ञानाचे म्हणटा तांणी मेल्ल्यांचे म्हूण कळतशिवाय नानातले तांकां खंयचे शस्त्राघात ना खंयचे प्राणीन तांगेले वीर आक्रमण केल्लेले विशय ना बुत्तान कसले आक्रमण केलेले विशय ना विष पिल्लेले विशय ना कसं जाल्ले हांकां म्हूण सांगून आलोचना करता उद्दा पिता म्हूण तो गुदेवता त्या वेळा वापस ताकाय तशी एक पडता अहम बकः शैबल मत्स्यभक्षो नीतामया प्रेतवशं तवानुजाः त्वं पंचमो भविता राजपुत्र न चेत प्रश्नाद प्रच्यतो व्याकरोशी म्हळ्यार पळय हांव एक बकपक्षी कळ्ळें हांगा सुचे शैवला मत्स्यभक्ष शैवला म्हळ्यार पामाजी तांतू भितर संसार जळक येतना तेंची काण खावची बकपक्षी हांव आमेंची तुगेले ह्या भावंडा पुरे प्रेतालयक म्हळ्यार मरण येयले तुगेले भावंडाक मिगेल निमतीची त्या म्हळ्यार हांव तांकां उद्दा पिवका दिलें मिगेल प्रश्नांक उत्तर दिवका म्हळेलें तांणी दिना नशी कळ्ळें उद्दा पिल्लींची आतां हें सरोवरा उद्दा पिवच्या तूं प्रयत्न केले तुवंय पंचायत जाता तुवंय यमालया वचूका जाता तशें चावन सुरवेक उद्दा आपडचे कशी फुडें मिगेल प्रश्नांक उत्तर दी नानतला रे तूं उद्दा पिवच्या वचूं नका तूं हें उद्दा पिल्लो हें प्रश्न उत्तर दिल्लो म्हण जाल्यार उद्दा बोर न्ही बरयत उद्दा पिबेत कसले कोरयत कडेन तो सांगता धर्मराय तूं मिगेल भावंडांक प्रेतालयाक म्हळ्यार यमालया पेटयला जाल्यार तूं बकपक्षी म्हळ्यार हांव नमगत्व तूं कोणकी देवते जावन आसा काय एकादश रुद्रश्च्या पुरो नैम अष्टवसुश्च्या पुरो सप्तम ऋतुवान तूं कोणेश्च्या पुरो कोणश्च्या पुरो तूं कोण म्हूण तूं सांग एक पक्षी निमती मरण तांकां येना इत्याक म्हळ्यार तांणी कांय सामान्य न्हय आनी हिमवंत पर्वत पारियात्र पर्वत विंध्य पर्वत मलय पर्वत भारी तांणी पर्वत समान म्हणटा पळय तशी हांकां संहार करचेय एकची चार पर्वत नाश करचेय एकची असले चार जेन्ना तूं संहार करता जाल्यार तूं सामान्य मनीसू जेव बकपक्षी तशें न्ही म्हळ्यार हांव नमगना कोणकी आन्यक कसं म्हळ्यार तूं केल्लें कार्य अद्भुत म्हूण येता म्हळ्यार मिगेल भावंडांक युद्धांत येदूर रावचे गंधर्व ना देवती ना असुर ना राक्षस ना कोणेय नाची हांणी बाण सोडली म्हूण जाल्यार कोणाच्यानय सैसून घेवचें जायना हांगेले दरा राबून कोणेय चड वेळ युद्ध करनाची असल चार पराक्रमी मिगेल भावंडांक तूं एकल्यान संहार केला म्हूण म्हणल्यार हांव नमगना म्हूण म्हणटा आनी म्हाका भारी आश्चर्यकार्य हें कशी तूं तांकां मारले आतां हेच्यान कोरनूची मिगेल आंग हून जतरस दैकोरनू तूं कोण म्हणून सांग म्हणटा कडेन तो सांगता की यक्षोहम अस्मि भद्रं ते न अस्मि पक्षी जलेचरः मयि ते निहताः सर्वे भ्रातरस्ते महाौजः वै धर्मराया महानुभावा हांव सामान्य बकपक्षी न्हयची न्हय कळ्ळें तूं सांगील समज हांव एकलो यक्षू महापराक्रमी जावन आशिल्ली हें चार भावंडय मिगेल निमती मरण पावला म्हण म्हळेलें खंडिता म्हूण आतां युधिष्ठिराक भारी आश्चर्य जातकय पळयतकय तो एक कडेन यक्षू रुपार आयला पळयता म्हळ्यार येद्दोळ शरीर वाडनात यक्ष ताका दोळे दिसतरस भयंकर आकाराचो क्रूप दोळ्याचे व्हड शरीर कितले की व्हड वृक्षा इतले येत्तर कळ्ळें सम दोळ सोण पळोवचें जायना तितले उजवाड येतर आसता गेला हांगा देखून कळ्ळें सामान्यांक पळोवचें जेवच्याकय जायचना धर्मराया देखून पळोवचें जाल्लें एक वृक्षाक ओरगून राबला तो पळयतरस
युधिष्ठिरू कडे री युधिष्ठिरला गेल न्हू यक्ष सांगता हांव कारण नातिल तांकां मारनी हें सरोवर आमी गेले हें हाजे उदक आमी गेलें निमगुनू तुमी पिवका म्हणून सांगला जाल्यार तांणी आयकना अशी उदक पिल्लींची तेदना हांव तेदनाय म्हणला म्हगेले प्रश्न उत्तर दियाचे उदक पियाचे म्हणून ते मागीर आयकनीत तांणी आतां तशच्यान तांणी मेलींचे आतां तुका तें सांगता म्हगेले प्रश्न उत्तर दी मागीर उदक पी म्हूण ना नातला रे तुम्ही मरता म्हणून तशें न्हू युधिष्ठिरू निजावन ताका जोर ताण येयला जाल्यार पळयलें ताका एक मनांत आशा येयली फकत हांव म्हागेल्या प्रश्नाक उत्तर दिल्ली म्हूण जाल्यार ताका संतोश जाला म्हगेल्या भावंडांक वांचोवच्याकय पुरतो म्हूण म्हळ्यार आशा येयली जायत तूं कसलो प्रश्न म्हणून सांग हांव तुका उत्तर दिता आनी तुगेले सरोवर म्हणले नंतर तुगेल्या निमगिनान अशें आमी उदक पिवचें संभय न्ही सत्पुरुश जाल्यार जनान तें काम करूनच म्हगेल्या भावंडान अशी कशें केल्लें म्हणून म्हाका कळ्ळें जेवो आनी कसं म्हण म्हळ्यार पळय तुगेले पुराय प्रश्न म्हाका उत्तर दिवचें जातकी नाकी जेवो समर्पक जावन आशिल्लें उत्तर दिवचें जातकी नाकी इतें म्हळ्यार हांव कांय नूरक्के नूरू न्हय म्हाका गोत्त आशिल्लें म्हणटाक कसलें उत्तर दिवेत म्हूण म्हगेल्या मनांत दिसता तसलें उत्तर हांव दिता म्हूण कळ्ळें हें पुराय जना पाठांत आशिल्लें यक्ष प्रश्न म्हणून सांगून तशी धर्मरायाचें निमगीत यक्ष सुरवे प्रश्न कसो मेळ्ळें म्हगेलें कळ्ळें किं स्विद् आदित्यम उन्नयति के च तस्माभितश्चराः कश्चै नमस्तं नयति कस्मिंश्च प्रतितिष्ठति म्हळ्यार सुरवे प्रश्न कसो घोसवे सूर्याक आदित्यम उन्नयति उन्नयति म्हळ्यार वयर हाडचें म्हळ्यार कसो न्हय सुर्या वयर हाडचें म्हळ्यार उबारन वयर हाडचें न्हय न्हय सुर्याक उदय जावची तशी करचें कोणें सुर्याल तूं संचार करतलो कोणें आसवे सूर्यास्तमान कश्चै नमस्तं नयति ताका अस्तमान म्हळ्यार सूर्य दिसना अशें राबच्या कारण कसलें आनी आदित्य तागेलो जागो खंयचो ताणें राबची खंय तें सांगता म्हूण तेदना तो सांगता की युधिष्ठिर ब्रह्म आदित्यम उन्नयति वेद सूर्याक वयर हाडटा कशी मागीर देवाः तस्याभितश्चराः देवती पुरे तागेलो तूं संचार करताची धर्म ताका अस्तमान करता आनी आदित्य सत्यांतू प्रतिष्ठीत जावन आस म्हूण सांगून सूर्याक वैरी उबारचें कोणें म्हण ताका सूर्याक ब्रह्मान उबारचें ब्रह्म म्हळ्यार वेदान उबार हांगा ब्रह्म म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्म न्ही वेद म्हळ्यार आमी सूर्य जन्मा येवचें म्हण सूर्य उदेलो मागीर मध्यंत येयलो मागीर सूर्य बुडलो अशी न्हू म्हणचे आमी जाल्यार सूर्य निजावन राबिल कडेन राबता भुमी ताजे अक्षांत सुत्तू घालता तशें न्हू सूर्योदय सूर्यास्त जाता म्हूण म्हणलेलें आमकां सायन्स शिकयता जाल्यार सूर्याक अशी अस्ताचल उदयाचेला वच्चाक कोणकी एक विंगड कारण आस म्हूण जाल्यार तें आमकां एक नमने आश्चर्य दिसता न्हय तशी आमकां कश्ट म्हूण दिसती जाल्यार युधिष्ठिराल तसलो ज्ञानीक हें उत्तर दिवच्या कसलें कश्ट ना तो सांगता वेदा निमतीची सूर्य उदया येता कशी म्हूण म्हळ्यार पळय ऋग्वेद मज्जितना सूर्य उदया येतकय दनपारा वेळार पळय अरग्भिः पूर्वाह्णे दिवि देव ईयते यजुर्वेदे तिष्ठति मध्ये आह्नः सामवेदानास्तमये महीयते म्हूण सांगून तैत्तिरीय उपनिषदांत आसा पळय तशी ऋग्वेदाचे ऋक म्हळ्यार ऋग्वेदांतलो श्लोक म्हणटा पळय ताजे प्रभावान सकाळीं सूर्य उदेतकय दनपारा वेळार त्याची सूर्य यजुर्वेदा निमती मध्ये राबतकय सामवेदा प्रभावान अस्तमाना वेळार तो अस्तमान जाता थंय ताजो प्रकाश तसल्यार उदयास्ताक वेद कारण म्हूण जालें न्हय जाल्यार हांगा युधिष्ठिर ह्या पुरे सांगना केवल धर्मश्च अस्तम नयति म्हणटा सामवेद ताका अस्तमान जावची तशी करता म्हणटा आनी सांगनी कळ्ळें हांगा आदत्ते शब्दादीन श्रोत्राभिः इति आदित्यः तसला हांगा आदित्य म्हणून कोणा सांगला जीव हांगा अनेक रितीर धर्मराय अर्थ करून सांगता खंय हांगा आमकां ऋग्वेद यजुर्वेद सामवेद म्हूण ताणें सांगनी देखून हाका अर्थ अनेक रितीर घेव येता म्हणून म्हळ्यार कशें कोत्ता आदत्ते शब्दादीन श्रोत्राभिः इति आदित्यः शब्द रूप स्पर्श रस गंध हे पुरे तागेले श्रोत्राद्री इंद्रियान ग्रहण करचो
तक्का तो आदित्य अर्थात श्रोत्रादी इंद्रिय सुचकोणाक एक मनुष्य शरीराक तंत भितर सुच जिबाकय आदत्ते आदित्य म्हूण येतं म्हूण तशी अक्काची आदित्य उन्नयन म्हळ्यार जिबाचे एक संचलनाक आदित्य उन्नयन म्हूण म्हणटाच काय तशी आनी एक कसं म्हूण म्हळ्यार देह इंद्रिय यांतो अतिरक्त म्हळ्यार बारी प्रीती सुजे तक्काच आत्म म्हणून म्हणटाची म्हूण आत देवते म्हूण म्हणणं आत्मा सुत्तू म्हळ्यार सुर्याल सुत्तू गुंतले देवते कसं ते शमद दमादी दैवी गुण तांकां देवते म्हूण म्हणचे तशी आदित्य उन्नयन जीवन आतां आदित्य उन्नयन सुर्यान उन्नयती म्हळ्यार वैरवच्या कारण म्हणला न्हय आमकां ते सामान्य प्रश्नेंत कसो दिसता सूर्य वैरवच्या कारण वेद म्हूण हांगा आतां कळटा पळय सूर्य आमी सूर्य म्हूण लेखला आदित्याक जाल्यार हांगा कितले चंद उत्तर दिला कितले चंद शब्द दिला म्हळ्यार आदत्ते शब्दादीन श्रोत्राभी म्हळ्यार तो जीव त्या इंद्रियान ते इंद्रियार्थ ग्रहण करतलो तशें ताका आदित्य म्हूण येता म्हूण तशें आदित्याल उन्नयन म्हळ्यार आमी सामान्य जेवन लेखचे सूर्यान उदय जावन वैर चाकम तशें न्ही आदित्याल उन्नयन म्हळ्यार जिवान शरिरा भितर येतरी जिवाल उन्नयन म्हळ्यार कसं न्ही जिवान उद्धाराक आत्मोद्धाराक जावची कशी म्हूण म्हणल्यार ताका शमदमादी गुण देवते आदित्याल सुत्तू गुंतले कोण म्हळ्यार पळय ह्या देवते खंयची देवते ते शमदमादी गुणाची देवते म्हूण सांगला हांगा तांणी साधनेक जिवाची साधन करून येतर वचच्या कारण कसं म्हळ्यार शमदम तांकां गुण आसूं का म्हूण सांगून तशी सुर्याक म्हळ्यार जिवाक ते धर्मा निमतीची अस्तमान जाता म्हूण धर्मा निमती अस्तमान म्हळ्यार अधर्म केल्लेले देखून न्हय जीव अस्तमाना येता म्हूण तशी हांगा आनी कसं म्हळ्यार सत्यम हांगा सांगला न्हय सत्येच्या प्रतितिष्ठती सूर्य खंय राबून आस आदित्य खंय सूर्य म्हणी आदित्य खंय राबून आस म्हणटा निमताना सत्ये प्रतितिष्ठती म्हूण म्हणटा सत्यान तो राबला म्हळ्यार सत्य म्हळ्यार कसं जालें यथा शास्त्रार्थता स एव अनुष्ठीयमानः धर्मनामा भवति यथा शास्त्रार्थता शास्त्रांत तू कसं सकट सांगला ते सत्य म्हणून घेता तेंची अनुष्ठान केल्ले रे शास्त्रां सांगिल्लें अनुष्ठान केल्लें तक्काची धर्म म्हणचे म्हळ्यार शास्त्र प्रतिपाद्य जावन सुचे कर्म कोण करता तांणी धर्माचरण करताची म्हूण सांगताची तशी ह्या रितीर आमी सर्व व्याख्यान अनुसरण करीत म्हळ्यार हांगा किम स्विद आदित्यम उन्नयती म्हळ्यार ब्रह्मा आदित्यम उन्नयती जीव उद्धारा येता कसले म्हळ्यार ब्रह्म म्हळ्यार वेद म्हणलें जेवो गायत्री मंत्र म्हणू गायत्री मंत्रान अभिमंत्रीत जालेले उद्दाक सोडता पळय अर्घ्य दिता तेदन सूर्य वयर तर आसता पळय तशीची अन्य काही आसा कसं म्हळ्यार कोण गायत्री मंत्र म्हणू कंच ब्राह्मण सूर्याक उदा दिता ताका सूर्याक बाद दिवच्याक मंदेह म्हणलेले राक्षस राखून राबताची त्या राक्षस पुरे सूर्यार्घ्य दिताची सर्व राक्षस पडताची म्हूण सांगून वेदांतू सांगला न्हय तशी उन्नयामी सूर्याक वैरेवच्याक कारण हे पुरे वेदात्मक जावन आशिल्ले गायत्री मंत्राचे अर्घ्य तशी ब्रह्म आदित्यम उन्नयती तेंची आमी जीव आदित्य म्हूण लेखला रे हें धर्म आदित्यम ब्रह्म म्हळ्यार हेंची वेद आदित्यम उन्नयती वेदाचे शिक्षण जिवाक उद्धारा हाडता वेद कळलेले मनीसू शास्त्रार्थ विचार कळलेलो विधिनिषेधात्मक खंयचे म्हूण कळलेलो मनीसू तो तागेल जिवाक तो उद्धार करता म्हूण सांगून लेखवेत तशी यक्षो आनी एक प्रश्न निमगिता केन स्वित् श्रोत्रियो भवति केन स्वित् विन्दते महत् केन स्वित् द्वितीयवान भवति राजन केन च बुद्धिमान कोण मनुष्याक श्रोत्री जेवका जलरी ताका कसल कोरका आनी खंयच्या निमती महत् विंदते महावस्तू म्हळ्यार मोक्ष म्हूण लेखयता पावता केन स्वित् द्वितीयवान भवति कोणाल निमती दोन्ही रूप येता ताका कोणाल निमती तो बुद्धंतू जाता पण आमकां प्रश्न आयकतनाची उत्तर सांगची सोडे प्रश्न आयकतना गोंधळ
कोणाला निमती दोन्ही रूप म्हळ्यार कसं नाही त्या कळणी महावस्तू म्हळ्यार कसं नाही त्या कळणी प्रश्न अर्थ जैनी आमच्या सर्जनाक म्हणटना आमी उत्तर दिवची कशी जाल्यार महाज्ञानी नव्हतो युधिष्ठिरो तो उत्तर दिता त्या उत्तर कसले म्हूण म्हळें आमी पैकी दिसाक पळया आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.